बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर एकूण 1,500 पानांचं हे आरोपपत्र आहे। पाहूयात त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं। वाल्मिक कराड आणि त्याच्या आरोपी साथीदारांवर एकूण 1,000 पानांचं आरोपपत्र आहे। अद्याप सरकारी वकिलांकडून वाचन व्हायचं आहे। खंडणीतूनच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा आरोप आहे। त्यामुळे खंडणी, एट्रोसिटी अशा तिन्ही प्रकरणात एकत्रित आरोपपत्र दाखल झालं। आरोपी कृष्ण आंधळे फरार असल्याचं दाखवून आरोपपत्र दाखल केलं। 1,000 पानांचं ते चार्जशीट आहे। त्याची प्रत अजून तपास यंत्रणेकडून मला प्राप्त झालेली नाही। त्याची स्क्रुटिनी अजून कोर्टात होईल, त्याला नंबर पडेल, नंबर पडल्यानंतर त्याची प्रत मला मिळेल। तिन्ही गुन्ह्यांचा मिळून एकत्रित चार्जशीट दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये आता स्क्रुटिनी होईल, मग ते कायद्याचे त्याचे जे पायऱ्या आहेत त्याप्रमाणे ते पुरावायला लागेल। एक तपासाचा टप्पा झाला एवढंच म्हणता येईल। तपास हा चालूच राहतो आणि पुढील तपास अजून चालू ठेवण्याचा कायद्याने अधिकार आहे आम्हाला। त्याप्रमाणे तो तपास आहेच अजून चालू। पुढे न्यायप्रविष्ट प्रक्रिया आता इथून पुढे चालू झालेली आहे। त्यावर आपण जे काय आपल्याला जे आपली भूमिका आहे ती तर हीच आहे की न्याय भेटला पाहिजे लवकर। आपण तशीच विनंती करतोय आणि याच्यातून चांगल्या पद्धतीने ही सगळी बाजू मांडून या आरोपींना फाशीपर्यंत न्यायचं काम आता न्यायालयाचं आहे, वकील साहेबांचं आहे। ही प्रक्रिया आता न्यायप्रविष्ट झालेली आहे। आपण न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाहीत, न्यायच घेणार आहोत। आरोपींना फाशी होईपर्यंत आपण कुठेही थांबणार नाहीत। सरकारकडून विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम आणि सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हेंची नियुक्ती झाली। मात्र फिर्यादी म्हणून आमचे वकील सतीश माने शिंदे असतील असं खासदार बजरंग सोनावणे म्हणाले। नाही, मी ह्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघतो, कारण का त्यांची नियुक्ती झालेली आहे। गावकऱ्यांची सगळ्यांची मागणी पहिल्या 4-8 दिवसामध्ये आम्ही तर खूप मोठ्या दुःखात होतो। तर एक नामांकित वकील साहेब आहेत ते, आणि सगळ्यांकडून त्यांची मागणी झाली आणि ते न्याय देतील। त्यांची जिम्मेदारी वाढलेली आहे, त्यांना ह्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या असं त्यांनी काल बोलले। परंतु कुटुंबाला ते कधीच अन्याय होऊ देणार नाहीत। ते जिम्मेदार व्यक्ती आहेत आणि आम्हाला न्याय देतील। ह्या आरोपींना फासावर लटकेपर्यंत ते शांत बसणार नाहीत असं आम्ही त्यांच्यावर गावकरी आणि आम्ही असा विश्वास व्यक्त करतो। ते एक चांगले नामांकित वकील आहेत। या प्रकरणामध्ये त्यांची नियुक्ती शासनाने केली, शासनाच्या बाजूने ते राहतील। पण आम्ही फिर्यादी म्हणून जरी आम्ही ही आहे तर फिर्यादी म्हणून आम्ही सतीश माने शिंदे यांना देणार आहोत। दरम्यान संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले। महादेव मुंडे हत्या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचे सीडीआर तपासा अशी मागणी सुळेंनी आपल्या पत्रात केली आहे। बीड जिल्ह्यातील परळीचे रहिवासी महादेव मुंडे यांचे 21 ऑक्टोबर 2023 रोजी अपहरण करण्यात आलं। त्यानंतर 22 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं। या घटनेला तब्बल 1 वर्ष उलटून गेलं, तरीही त्यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागलेला नाही। हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत असून तपासात काहीही प्रगती झालेली नाही। त्यामुळे गृह खात्याच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। या कुटुंबाला शासनाकडून न्याय हवा आहे। त्यांनी महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी केली असून हा तपास सीआयडीकडे सोपवावा असं त्यांचं म्हणणं आहे। नजीर खान, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।